जंगो देन आपला होता विला एजन्सी तो स्टार्ट करतो CMD आपलं एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे त्याला ऍक्टिव्हेट करतो मी स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट तर कोड स्पेस डॉट cd विला एजन्सी py manage py रन सर्व आपलं काय तर एन्व्हायरमेंट आणि ते ऍक्टिव्हेट करून आपण काय केलं प्रोजेक्ट रन केला ठीक आहे अजून एक कमांड ठीक आहे ऍडमिन साठी काय गरज नाही मला ठीक आहे स्लॅश ऍडमिन आपला हा काय आपला डॅशबोर्ड ठीक आहे इथे आपल्याला काय करायची क्रिएट करायची मी डॅशबोर्ड सिस्टम एम्प्टी ठेवतो ठीक आहे रिपोर्टवर आलो रिपोर्टवर इथं बरेच आहेत माझ्याकडे ठीक आहे आता VS कोड मध्ये आता मला लागते व्ह्यू ऍडमिनचं व्ह्यू युजरचं व्ह्यू मला लागत नाही आता ठीक आहे नावावर फक्त हा ठीक आहे युजरचा नावावर पण नाही लागत मला पण तो काय URL आणि व्ह्यू ह्या दोन फाईल लागतात ठीक आहे आता तिसरी फाईल कोणती लागते मला ऍडमिन ऍप मधली व्ह्यूज आहे ठीक आहे परत ऍडमिन ऍपच्या फाईल्स पूर्ण ऍडमिन लागतात व्ह्यूजचं काही काम नाहीये ठीक आहे आता नाव ओपन केला ऍडमिन प्रोडक्ट आपल्याला एक फाईन वर्ड फाइंड करायचा आहे ठीक आहे डॅशबोर्ड ठीक आहे किंवा रिपोर्ट्स ठीक आहे डॅशबोर्ड देखील ठीक आहे रिपोर्टच्या आतमध्ये परत अँकर टॅक्स येतो ठीक आहे डेली रिपोर्ट वीकली रिपोर्ट आणि इयरली रिपोर्ट आहे तर आपल्या पहिल्या डिझाईन काय करायची आधी लाईक झालो आपला काही स्लाइडर पार्ट आहे 2-3 ठीक आहे प्रत्येकाचे 3 इमेज येतात प्रत्येकाचे 3 टेक्स्ट प्रत्येक चेंज होत ठीक आहे मला काय काय लागणार आहे त्याच्यामध्ये एक इमेज लागणार आहे बॅकग्राऊंड इमेज ठीक आहे परत एक हेडिंग राहिली आणि डिटेल्स किंवा डिस्क्रिप्शन पण म्हणू शकतो ठीक आहे जस्ट तीन फील्ड्स आता यूज करायचे मला ठीक आहे इथे टाकतो स्लाइडर स्लॅश स्लाइडर लिंक क्रिएट केली मी आता मी काय करतो URL मध्ये लिंक बनवतो त्याची क्रिएट केली तर लिंक बनवायची आता लिंक कशी बनवायची ऍडमिनच्या ह्याच्यात ठीक आहे ऍडमिनच्या ह्याच्यात लिंक बनवायची कोणती लिंक येते स्लाइडर एक लिंक क्रिएट केली आता व्ह्यूज मध्ये आलो व्ह्यूज कोणता आपलं ऍडमिनचं व्ह्यू ठीक आहे ते फंक्शन कॉपी केला मी ऍज इट इज पेस्ट केला स्लाइडर कट केला ऍडमिनच्या जागा पुन्हा टाकलं तर स्लाइडर ठीक आहे हा ऍडमिन ऍज इट इज ठेवला हा सेट स्लाइडर घ्या स्लाइडर डॉट एचटीएमएल स्लाइडर इसके बनाया HTML फाइल बनायची ठीक आहे ऍडमिन मध्ये आलो न्यू फाइल स्लाइडर डॉट HTML ठीक आहे आता मला काय करायचं त्यामुळे होम पेज आहे होम पेजवर आपला कोड आहे पुन्हा टेबलसाठी तो कॉपी केला स्लाइडर पेजवर आणून पेस्ट केला मी
ठीक आहे. आता इथे मला काय टेबल क्रिएट करायचं होता. टेबल क्रिएट करायचं. ब्राउझरवर आलो, जस्ट रिफ्रेश केलं ब्राउझरला, रिपोर्टमध्ये एक स्लायडर नाव आहे. ठीक आहे, स्लायडरचं पेज ओपन झालं माझं, कारण ॲज इट इज आहे. ठीक आहे. आता मी चेंजेस करतो त्याच्यामध्ये. एक वेलकम बॅक ॲडमिन, हाय आपलं वेलकम बॅक ॲडमिन ॲडजस्ट करतो. ठीक आहे. फॉर्मच्या जागेवर एक काम करतो, इथे स्लायडर टाकतो. ठीक आहे. ॲज इट इज स्लायडर डिटेल्स करतो. स्लायडर डिटेल्स. रिफ्रेश कर स्लायडर आणि स्लायडर डिटेल्स आला. ठीक आहे. तो बिलकुल आला. आता मला काय करायचं, एक फॉर्म क्रिएट करायचा. रिफ्रेश केला, मला फॉर्म नाही, आता मी फॉर्म क्रिएट करतो. ठीक आहे. स्लायडरच्या खाली एक फॉर्म टॅग घेतो. फॉर्म टॅग घेतला. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी घेतो ड्यू टॅक्स. ड्यू असे किती घ्यायचे मला, 2. पहिला ड्यू टॅग राहील मला जो क्लास रोचा. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये दुसरा ड्यू टॅग राहील. ठीक आहे. तो क्लास कोल 6 करतो. ठीक आहे. इनफ कोल 6. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये H1 टॅग मध्ये घेतो. H1 मध्ये स्लायडर इमेज, स्लायडर इमेज. टॅग आणि घेतले, एक स्लायडर हेडिंग घेतले स्लायडर इमेज साठी. ठीक आहे. स्लायडर इमेज साठी एक हेडिंग घेतली. ठीक आहे. तर त्याच्या आतमध्ये एक इनपुट टाईप घेतो. ठीक आहे. इनपुट टाईप टेक्स्ट. ठीक आहे. इमेज साठी आपली काय करणार, फाइल्स. फाइल इमेज केलं. ठीक आहे. त्याला नेम देतो स्लायडर इमेज. स्लायडर IMG. ठीक आहे. एक फॉर्म कंट्रोल. कंट्रोल ब्राउझर रिफ्रेश केलं. ठीक आहे. माझा काय आलं, स्लायडर हेडिंग आली, H1 टॅग मध्ये टाकली. ठीक आहे. परत काय झालं, इनपुट टाईप पण आला. ठीक आहे. जस्ट फॉर्म कंट्रोल रिमूव्ह करतो. ट्राय करून आउटपुट मध्ये काय चेंजेस होईल. थोडाफार चेंजेस झाला. आता दुसरी फील्ड घेतो मी. दुसरी फील्ड कोणती आपली, स्लायडर टायटल. टायटल टेक्स्ट. स्लायडर इमेजचा स्लायडर टेक्स्ट सॉरी स्लायडर टायटल. आलो, ब्राउझरला रिफ्रेश केलं. ठीक आहे. माझा स्लायडर टायटल पण आला. ठीक आहे.
क्लासमध्ये दाखवला जातो. क्लास फॉर्म कंट्रोल टाकलं त्याला. ठीक आहे, सेम तसं इमेजला पण टाकू देतो. ते बराच डिफरन्स दिसत होता त्याच्यामध्ये. आलो. आता दुसरी फील्ड काय आपली, एक झालं आपलं स्लायडर डिटेल झालं, स्लायडर टायटल झालं. ठीक आहे, स्लायडर इमेज झाले, स्लायडर डिटेल्स घेत होता. ठीक आहे, स्लायडर डिटेल्स. ठीक आहे, स्लायडर डिटेल्स मी काय करतो, इक्वल टू एल करतो. ठीक आहे, तर मला एक चीज गरज आहे. ठीक आहे, स्लायडर डिटेल्स. ठीक आहे, आता काय झालं माझं टेबल फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे, आता फॉर्म तर क्रिएट झाला, आपला फॉर्म पुढे शिकाय त्याला सापडावं लागेल. ठीक आहे, ते फॉर्म आहे. ठीक आहे, तर एक ऍक्शन देतो, स्लॅश सेव, सेव स्लायडर. ठीक आहे, स्लॅश मेथड, मेथड पोस्ट. आपल्या पोस्टच मेथड यूज करायची. ठीक आहे, ज्यावेळेस आपण इमेज यूज करतो, इमेज साठी आपण काय यूज करतो, एनसी टाईप, एनसी टाईप मल्टीपाथ पार्ट फ्रॉम डेटा. ठीक आहे, आता आपली मेथड कोणती, पोस्ट आहे, त्यामुळे आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, CSRF टोकन. CSRF टोकन पण यूज केला. ठीक आहे, आता तो डेटा काय करायचा, मला सेव्ह करायचा. ठीक आहे, URL मध्ये आलो. ठीक आहे, URL बनवतो सेव्ह स्लायडर नावाची. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो, व्ह्यूचा फंक्शन बनवतो त्याचा, सेव्ह स्लायडर रिक्वेस्ट दिली त्याला. ठीक आहे, रिक्वेस्ट रिटर्न. ठीक आहे, आता रिटर्न काय करणार मी, HTTP रिस्पॉन्स, HTTP रिस्पॉन्स मध्ये देतो डेटा सेव्ह, डेटा डेटा सेव्ह दिला. ब्राउझरवर आलो, फ्रेश केला, डेटा फिल केला, पण आपण बटन दिलेलं नाही त्याला. बटन विसरून गेलो, त्याला आता बटन देऊ. आलो, ऍज इट इज ड्यू टॅग कॉपी केला. ठीक आहे, याची तर मला गरज नाही. ठीक आहे, इनपुटची पण गरज नाही, पण बटन टॅग यूज करायचं. ठीक आहे, बटन घेतो, बटनला नाव देतो सेव्ह, सेव्ह स्लायडर. ठीक आहे, बटन आला ना, त्याला देतो टेक्स्ट सेंटर, टेक्स्ट टेक्स्ट सेंटर, बटन आला पण टेक्स्ट सेंटर. ठीक आहे, थोडंफार मार्जिन देतो त्याला, मार्जिन टॉप बाय. ठीक आहे, आता मार्जिन टॉपचा यूज काय होतो, ठीक आहे, आता इथं काय ते जॉईंट आहे फॉर्मला, आपलं इनपुट टाईप त्याला काय ते जॉईंट आहे. मी त्याला आता रिफ्रेश केलं, मार्जिन टॉप दिली, रिफ्रेश केलं, आलं ते स्पेस केलं त्याने.
क्लास, ठीक आहे, ptr इन्फो, रिफ्रेश करो, ठीक, कलर चेंज झाला, डार्क करू, ठीक आहे, थोडाफार मॅचिंग करू, 90% नाही, 100% नाही, पण 70% आहे, ठीक आहे, 70% तर आहे. इथपर्यंत क्लिअर. आता काय झालं, आपलं काय करू, आता मॉडेल क्रिएट करू लागणार एक, ठीक आहे, कंट्रोल डी, त्याला काय केलं, कॉपी केलं, ठीक आहे. आता मॉडेल कोणतं यूज करायचं आपल्याला, ऍडमिन ॲपचं मॉडेल, कारण आपलं युजर मध्ये काम करेल नाही झालं, ठीक आहे. इथे क्लास, स्लाइडर, मॉडेल, ठीक आहे, मॉडेल डॉट मॉडेल, ठीक आहे, आपल्या ज्या फील्ड्स होत्या, ठीक आहे. आपलं इथं काय करतोय, आपलं मॉडेल्स डॉट, आता इथं फील्ड कोणती यूज करणार आपण, इमेज फील्ड, ठीक आहे, अपलोड टू स्टॅटिक, स्टॅटिक स्लॅश, ठीक आहे, अपलोड टू स्टॅटिक स्लॅश, पण त्याला समजेल का पुढे जायचं नेमकं, ठीक आहे, जस्ट मी आलो स्टॅटिक मध्ये, त्याने काय केलं, स्टॅटिक मध्ये गेला, पण ह्या कोणत्या इमेज आहेत आपल्या, ऍडमिनची इमेज आहेत, आपल्या पुढे ऍडमिन दाखवला मध्ये, स्टॅटिक स्लॅश ऍडमिन, तो काय करणार, ऍडमिनच्या मध्ये काय करणार, तो सेव्ह करणार, युजर मध्ये नाही जाणार तो, आता फक्त स्टॅटिक फाईलच्या अंतर्मध्ये एक ऍडमिन एक फाईल, ठीक आहे, मग त्या ऍडमिन फाईलच्या आतमध्ये तो काय करणार, तो इमेजेस स्टोअर करणार, मॉडेल डॉट, आता इथे काय फील्ड यूज करणार मी, कॅर फील्ड, ठीक आहे, कॅर फील्डला मॅक्स लेंथ 100, ठीक आहे, जस्ट स्लाइडर टायटल डबल झालेला आहे आपलं, ठीक आहे, ॲज इट इज कॉपी डिटेल्स करायचे, स्लाइडर डिटेल्स, कॉपी केलं, सेव्ह केलं, मॉडेल्स मध्ये आलो, स्लाइडर डिटेल्स इक्वल मॉडेल डॉट, ठीक आहे, तिथं पण मी एक तर कॅर फील्ड यूज करू शकतो किंवा टेक्स्ट फील्ड पण, ठीक आहे, तर कोणते यूज करायचे, कॅर फील्ड, त्याला मॅक्स लेंथ, ठीक आहे, त्याला देतो 200, इनफ आहे 200, ठीक आहे. आपलं काय झालं आता, मॉडेल क्रिएट झाला, ज्यावेळेस आपण इमेज हे करतो त्या टायमाला आपल्याला एक इन्स्टॉल काहीतरी करावं लागतं, पीआयपी इन्स्टॉल पिलो इन्स्टॉल करावं लागतं आपल्याला, ठीक आहे, त्याने वॉर्निंग पण दिलेली असं आपल्याला, ठीक आहे, नाही अजून दिलेली, ठीक आहे, दिलेली पीआयपी इन्स्टॉल, ठीक आहे, पिलोला इन्स्टॉल करा, कंट्रोल सी, कंट्रोल बी, ठीक आहे, झालं आपलं इन्स्टॉल. तर आता मॉडेल तर क्रिएट केले, मेक मायग्रेशन मायग्रेट पण करू शकतो, ठीक आहे, पण इथं काय आहे की जवळ आपण पिलो इन्स्टॉल करत नाहीत त्यावर आपण मेक मायग्रेशन मायग्रेट करू शकत नाही, आपल्या पिलो कधी वन टाइम इन्स्टॉल करायची, पण मेक मायग्रेशनचे कमांड्स का ते आपल्या रेग्युलर यूज करायचे, जसा मॉडेल तू क्रिएट करशील तो एक वन टाइम मध्ये जर 10 मॉडेल जर क्रिएट केले तर तू एक कमांड यूज करू शकतो, पण तू प्रत्येक वेळेस रन केल्यानंतर कमांड टाकल्यानंतर प्रत्येक मॉडेल जर क्रिएट करीत असला, ठीक आहे,
तर परत आपल्याला काय करणार, परत मेक मायग्रेशन आणि मायग्रेट करावं लागणार आहे. तो वन टाइम मध्ये जर 10 मॉड्यूल जर क्रिएट केले आणि लास्टला CMD मध्ये आला आणि कमांड टाकली मेक मायग्रेशन मायग्रेट, तर ऍट अ टाइम ते 10 मॉड्यूल क्रिएट होते ऍट अ टाइम. मग तुला असे प्रत्येक 10 कमांड टाकण्याची गरज पडत वन टाइम मध्ये. ठीक आहे, पण आपल्याला आता सिंपल वन वन हे करायचे. ठीक आहे, मग आपण मेक मायग्रेशन मायग्रेट करून घेऊ. मॅनेजर PY मेक मायग्रेशन. ठीक आहे, असे क्रिएट मॉडेल, स्लायडर मॉडेल आपण क्रिएट केलेला झाला मॉडेल. असे एक वन टाइम मध्ये तू जेवढे क्रिएट करशील तेवढे येते. ठीक आहे, आता मायग्रेट. मायग्रेट केलं. ठीक आहे, PI मॅनेजर PY रन सर्व सर्व पण रन करून देतो. ठीक आहे, आलो ब्राउझरला रिफ्रेश केलं, काही अडचण आलेली नाही. ठीक आहे, आता त्याला काय करतो मी, सेव्ह करून देतो. ठीक आहे, स्लाइडर मॉडेल्स. ठीक आहे, आपलं कोणतं मॉडेल आहे त्याला आधी मी काय करतो, फ्रॉम विलायजन्सी. ठीक आहे, आपल्या इथं विलायजन्सी गरज आहे का आपल्याला, नाही. तर तुला तर आपल्याला काय होतो, एरर होतो. मग ते ठेवण्याची गरज आहे का आपल्याला, फ्रॉम जी ऍडमिन ऍप आहे त्याच्यामध्ये मॉडेल इम्पोर्ट केला. ठीक आहे, आता मॉडेल कोणतं आहे आपलं, स्लायडर मॉडेल क्रिएट केलं. ठीक आहे, त्याला सेव्ह करतो आता. ठीक आहे, आपल्या ज्या ज्या फील्ड्स होत्या. ठीक आहे, इक्वल्स रिक्वेस्ट डॉट. आता इमेज कशामध्ये आलेली आहे, फाइल्स मध्ये. फाइल्स, फाइल मध्ये स्लाइडर इमेज, लास्टला कोमा. ठीक आहे, इक्वल रिक्वेस्ट डॉट. आता जी टेक्स्ट आहे, टेक्स्ट कशामध्ये आलं आपल्याला, पोस्ट मध्ये. ठीक आहे, पोस्ट मध्ये आलेलं आहे स्लाइडर टेक्स्ट. ठीक आहे, स्लाइडर स्लाइडर डिटेल्स कॉपी केलं. मॉडेल मध्ये आपलं स्लाइडर डिटेल्स येतात. स्लाइडर डिटेल्स सेव्ह केलं. ठीक आहे, लास्टला कॉमा, लास्टला कॉमा, आणि त्याला काय करू, स्लाइडरला सेव्ह करू. स्लाइडर डॉट सेव्ह. ठीक आहे, स्लाइडर काय केला आता मी, सेव्ह केला. ठीक, मी काय करतो त्याला आता टेबल मध्ये प्रिंट करतो, टेबल मध्ये प्रिंट करून देतो त्याला. आता टेबल कुठे आपला, स्लाइडरच्याच पेजवर आहे. त्यासाठी आपण नवीन हे केलेले की लिंक क्रिएट करून दुसऱ्या पेजवर त्याला टेबल प्रिंट केला का, स्लाइडरच्या पेजवर फॉर्मच्या खाली काय आपला स्लाइडर आहे. ठीक आहे, स्लाइड इक्वल्स. ठीक आहे, मॉडेल डॉट स्लाइडर मॉडेल डॉट ऑब्जेक्ट डॉट ऑल. ठीक आहे, डेटा आणला. एक ओबीजे मध्ये पास करतो, ओबीजे इक्वल्स. ठीक आहे, स्लाइड ऑब्जेक्ट मध्ये पास केला. ठीक आहे, आणि जे आपलं स्लाइडर डॉट एचटीएमएल आहे त्याला ऑब्जेक्ट पास करून देतो, ओबीजे पास केला आता इथं. ठीक आहे, आता डेटा माझा कुठं आला, स्लाइडर डॉट एचटीएमएलच्या पेजवर आला. ठीक आहे, आता मला इथे काय करायची, टेबल क्रिएट करायची. मला कॅनव्हासची गरज नाही. ठीक आहे, ह्याला जस्ट टेक्स्ट सेंटर. ठीक आहे, टेक्स्ट सेंटर पण आलं, स्लाइडर डिटेल्स. इथे काय तुझं मी आता टेक
टेबल घेतो, ठीक आहे. त्याला बॉर्डर 1, ठीक आहे, विथ 100%. पहिले काय टेबलच्या मध्ये आपला टीआर टेबल रो, नंतर टेबल हेडिंग, ठीक आहे. आपली हेडिंग कोणती, आपली पहिली आहे सिरियल नंबर, सिरियल नंबर. दुसरी आहे आपली ऍक्शन, ठीक आहे, ऍक्शन घेतली, ठीक आहे. ऍक्शनच्या नंतर आपलं काय स्लायडर, इमेज किंवा टायटल पण घेऊ शकतो आधी, ठीक आहे. स्लायडर टायटल घेऊ आधी, ठीक आहे. स्लायडर टायटल, तिसरी स्लायडर डिटेल्स, स्लायडर डिटेल्स झाला माझा काय टेबल क्रिएट, ठीक आहे. आता फॉर लूप स्टार्ट करतो. फॉर आय इन आपल्या स्लाइड मध्ये आलेला डेटा, ठीक आहे. फॉर लूप त्याचा एंड करतो, एंड. त्याच्यामध्ये टी आर टेबल रो, टेबल रो मध्ये टी डी, टेबल डेटा, ठीक आहे. पहिला काय येणार आहे आपला फॉर लूप डॉट काउंटर, ठीक आहे. फॉर लूप डॉट काउंटर, ठीक आहे. हाय डॉट स्लाइडर, काय आपला स्लाइडर टायटल, दुसरा आहे स्लाइडर डिटेल्स, ठीक आहे, डिटेल्स. तिसरा स्लाइडर इमेज, IMG, ठीक आहे. ब्राउझर ऑल रिफ्रेश केलं, ठीक आहे. आता मी काय करतो, फॉर्म फिल करतो, स्लाइडर इमेज घेतली, ठीक आहे. आता जस्ट दोनच कॉपी करतो त्याला, घेतो नाही होत कॉपी, डिटेल्स, स्लाइडर डिटेल्सचा कॉपी केलं, झालं. स्लाइडर डिटेल्स मध्ये पेस्ट केली, ठीक आहे. जस्ट फिल, नंतर काय केलं, सेव्ह केलं, डेटा सेव्ह, आलं. ब्राउझरला रिफ्रेश केलं, ठीक आहे. पण मी माझा इथे डेटा आला नाही आला, इथं काउंटर फॉरवर्ड डॉट काउंटर पण आलेलं आहे, ठीक आहे. पण डेटा नाही आला. चेक करून आपला डेटा का नाही आला, पण काय झालं, आपली इमेज नाही आली, ठीक आहे. आता इमेज आणायची आपल्याला. इमेज कशामध्ये असते आपली, टीडीच्या आतमध्ये इमेज टॅग, ठीक आहे. SRC, ठीक आहे. स्लॅश जो पण आपला इमेजचा पाथ आहे, ठीक आहे. ठीक आहे. आपली काय इमेज आली, ठीक आहे. त्याला विड्थ देतो, नाही तर ती लय मोठी, ठीक आहे. विड्थ 100% पिक्सल, सॉरी 100 पिक्सल, आता 100% दिलं ते लय मोठी, ठीक आहे. येथपर्यंत क्लिअर.
आता मला हा डेटा काय करायचे, फ्रंट एंडला आणायचा आहे. ठीक आहे, पुढे आणायचे फ्रंट एंडला, सॉरी इधर. ठीक आहे, आता मला फ्रंट एंडला मॉडेलची गरज नाही पडणार. ठीक आहे, नावाची पण गरज नाही, इथं स्लायडरची गरज पडणार आहे. ठीक आहे, आता इथं गरज पडणार मला व्ह्यूची, युजर ॲपची व्ह्यू ते. ठीक आहे, युजरची व्ह्यू झालं. ठीक आहे, आपला कशामध्ये येतो, होम पेजवर आहे ना. ठीक आहे, होम पेजवर आला. ठीक आहे, ॲज इट इज ॲडमिनचं जी जसा डेटा सेंड केलेला आहे स्लाइडमध्ये, काय केलं, ॲज इट इज त्याला कॉपी केलं. ठीक आहे, आणि कशामध्ये आलं, जी व्ह्यूज आहे कोणतं, युजर ॲप, तिथं आणून पेस्ट केला मी. ठीक आहे, पण इथं मॉडेल इम्पोर्ट नाही, मॉडेल पण इम्पोर्ट करून घ्या. आता इथं काय केलंय, ठीक आहे, मॉडेल कोणतं इम्पोर्ट केलंय, ऍडमिन ॲप. आपला डेटा कोणाकडे स्टोर आहे, ऍडमिन ॲपकडे. सॉरी, मॉडेल मध्ये स्टोर आहे आपला. मॉडेल कोणता आपला, स्लायडर मॉडेल. म्हणजे जेवढे पण हे ऍडमिन ॲप मध्ये मॉडेल फाईल आहे, मॉडेल डॉट पी नावाची फाईल आहे, त्याला इम्पोर्ट केली. त्याच्यामध्ये जेवढा डेटा असेल तेवढा आणला त्यांनी. पण इथं काय करते, काय केलं त्यांनी, सेपरेट केलंय. मला फक्त स्लायडर मॉडेलचा डेटा दे, दुसरा कोणता पाहिजे का, नाही पाहिजे, मला फक्त स्लायडर मॉडेलच पाहिजे. स्लायडर मॉडेलचा आणला. ठीक आहे, त्याला ऑब्जेक्ट पास करून दिला, ओबीचे त्याला पास. आता माझं काय झालं, काम संपलेलं. ठीक आहे, आता कशात आलो मी, होम पेजवर आलो. कोणतं होम पेज आता, युजरचं, ऍडमिनचं ना, युजरचं होम पेज आहे. ठीक. आता मला एक वर्ड फाइंड करायचा. ठीक आहे, गेट द बेस्ट. ठीक आहे, त्याचे गेट द बेस्ट इन टाउन. इथं दोन दोन इमेज आहेत. फीचर्स, आपला सेक्शन आहे. हा कट करतो पूर्ण. जसे मला सेम दिसते ड्यू टॅग, हा सेम आहे, आणि तसाच सेम हा कोणी थर्ड वाला पण आहे. ठीक आहे, हा सेम तसाच आहे, तिन्ही जवळपास सेम येतात. तीन काय ते, हे सेम येतात. आयटम आयटम 1, आयटम आयटम 2, आयटम आयटम 3. ठीक आहे, मला यूज करायचं फक्त आयटम आयटम 1 यूज करायचा. ठीक आहे, इथं आपला डेटा येणार आहे. सिस्टम, इथं फॉर लूप डॉट काउंटर देतो आपण स्टार्टिंगला. फॉर लूप, सर फॉर लूप, फॉर लूप नाही. ठीक आहे, फॉर आय इन. आपला डेटा कशात आलेला आहे, स्लाइड मध्ये आलेला आहे. ठीक आहे, इथे डिवचा एंड होतो, इथे डिवचा एंड करून टाका. ठीक आहे, एंड फॉर, काय त्याला एंड फॉर केला. त्याच्या आतमध्ये डेटा आणतो, स्लाइडर डॉट एचटीएमएल मध्ये आपला डेटा आहे. ठीक आहे, पहिला डेटा टायटलचा, होम पेजवर आलो. स्टिकर्स होतं ना आपलं. ठीक आहे, आपला आलं बिला. ठीक आहे, दुसरा डेटा कोणता आपला, स्लाइडर मध्ये आलो, स्लाइडर डिटेल्स, त्याला कॉपी केलं.
ठीक आहे, होम पेजवर आलो. ठीक आहे, त्याला कॉपी पेस्ट केलं, स्लाइडर डिटेल्स रिफ्रेश केलं. मग काय झाला, डेटा आला, पण इथं हरी आला. हरीची मला गरज नाही. ठीक आहे, मी त्याला काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. बीआर टॅगची पण गरज नाही आता. का ब्रेक करायचं. ठीक आहे, आला माझा डेटा, आता इमेज नाही आली. ठीक आहे, आता इमेज सापडायची. ठीक आहे, लास्टला जस्ट इमेज वाटते. इमेज कुठं काय तरी. ठीक आहे, आता ह्याची तर गरज नाही मला. ठीक आहे, मग हे दोन मी कमेंट पण करून ठेवू शकतो. काय केलं, हे दोन कमेंट केले. सेक्शन पण इमेज कसं काय येणार, इथं आय एन जी टॅगच नाही कुठे उचललेला.